हॅलो फ्रेंड्स, आय एम अविनाश पाटील. वेलकम ऑल ऑफ यू ऑन आवर यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील द फॉल ऑफ ट्रॉय 3.2 याचा पहिला पार्ट अभ्यासणार आहोत. सुरुवातीला या पाठामध्ये ज्या समृद्ध शहराचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे ट्रॉय. या शहराची समृद्धी, त्याच्या व्यापार आणि शेती या दोन्ही गोष्टींमुळे हे शहर समृद्ध व्यापारी शहर म्हणून ओळखलं जात होतं. याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी समुद्र असल्यामुळे जहाजाही मार्गाने व्यापाराचं एक मोठा उद्योग या ठिकाणी चालायचा आणि त्याच्या पाठीमागे एक मोठा उंच पर्वत होता, इडा. त्या पर्वता आणि त्या शहराला लागून एक तटबंदी होती, मोठी भिंत होती. त्या भिंतीमुळे आणि तिथं असलेल्या शूर योद्ध्यांमुळे ते शहर खूप संरक्षित होतं. परंतु या ठिकाणी ट्रॉयचा जो राजकुमार होता पॅरिस याने ग्रीक राजा मेनेलॉसची पत्नी हेलन हिला पडवून जाण्यासाठी फूस लावली आणि त्यामुळे त्यांनी सर्व ग्रीक राजांनी एकत्र येऊन ट्रॉय विरुद्ध युद्ध पुकारलं. या युद्धाचं वर्णन या पाठामध्ये दिलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये मेनेलॉसने केलेल्या या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांनी ट्रॉयचा सूड घ्यायचं ठरवलं होतं आणि ते या ठिकाणी युद्धाच्या माध्यमातून ट्रॉयचा सूड घेत होते. या ठिकाणी दोन्हीकडचे शूरवीर युद्धामध्ये धारातीर्थी पडत होते. दोन्ही कधी ग्रीक लोकांची सरशी व्हायची तर कधी ट्रॉजन लोक त्यांना भारी पडायचे. अशा प्रकारचं हे घनघोर युद्ध बरेच दिवस चाललं आणि दोन्हीकडच्या म्हणजे ग्रीक आणि ट्रॉजन दोन्ही लोकांना याच्यामुळे खूप हानी सोसावी लागली आणि शूर युद्धे सुद्धा त्यांना गमवावे लागले. आणि शेवटी ट्रॉजन लोक शहरात बंदिस्त राहून कंटाळले होते आणि ग्रीक लोकांना सुद्धा आपल्या घराकडे परतावंसं वाटत होतं. पण तरीही ही लढाई चालूच होती. तर मित्रांनो, चला या द फॉल ऑफ ट्रॉय या पाठामध्ये वर्णन केलेली हे युद्ध नेमकं कशा प्रकारचं होतं ते प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. चला तर मग पाहूयात द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट फर्स्ट. सो लेट अस स्टार्ट. 3.2 The Fall of Troy. Warming up activity. Chit chat. Do you know stories from any epics or mythological poems? तुम्हाला महाकाव्य किंवा रहस्य कविता यांच्यावरच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? Who is your favorite mythological character? तुमचा असा आवडता एखादं पात्र आहे का जे व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर? मग त्याच्याबद्दल तुम्हाला नेमक्या त्या पात्राबद्दल कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात? हु इज युअर फेवरेट वॉरियर? तुमचा आवडता एखादा योद्धा कोण आहे अशा या मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्सपैकी. अँड लास्ट वन, इफ यू कुड व्हिजिट अ प्लेस इन द एन्शियंट वर्ल्ड ऑर द मायथॉलॉजिकल वर्ल्ड, विच प्लेस वुड यू चूज? विच इव्हेंट वुड यू लाईक टू सी? मग या गोष्टीला किंवा मायथॉलॉजिकल वर्ल्डला किंवा एन्शियंट वर्ल्ड प्राचीन जगामध्ये किंवा या रहस्याच्या जगामध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी भेट द्यायला आवडत असेल तर कोणती ठिकाण तुम्ही निवडणार? विच इव्हेंट वुड यू लाईक टू सी? आणि कोणत्या घटनेला तुम्हाला पाहायला आवडेल किंवा तिथे भेट द्यायला आवडेल? स्टोरी बिल्डिंग या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 8 विद्यार्थ्यांचा एक गट तयार करायला सांगितला. द ग्रुप लीडर प्रिपेअर स्लिप्स ऑफ पेपर फॉर इच ऑफ द 7 पॉईंट्स गिवन बिलो अँड डिस्ट्रीब्युट्स देम अमंग द अदर्स. ग्रुप लीडर त्या ठिकाणी कागदाचे 7 त्या ठिकाणी कागद तो तयार करेल अँड डिस्ट्रीब्युट्स देम अमंग द अदर्स आणि इतर त्याच्या सहकार्यांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करेल. द ग्रुप सीट्स इन अ सर्कल. ते विद्यार्थी एका सर्कलमध्ये बसतील ज्या पद्धतीने इकडे डाव्या बाजूला दाखवलेलं आहे. टॉकिंग देअर सीट्स अकॉर्डिंग टू द नंबर ऑन द स्लिप दे हॅव. आणि नंतर त्यांच्या स्लिपवर जो नंबर असेल त्या पद्धतीने ते बोलत जातील. देन each one complete the sentence on his her slip without sharing it with the others. आणि नंतर त्याच्या चीटवर त्या कागदाच्या तुकड्यावर जे लिहिलं असेल ते सेंटेन्स ती विद्यार्थी बोलेल. द ग्रुप लीडर कलेक्ट्स द स्लिप्स अँड रीड्स ऑल द सेंटेन्सेस अलाउड ॲज वन कंटिन्युअस पॅसेज. आणि नंतर ग्रुप लीडर ते सगळे चीट्स गोळा करून मग ते त्या स्लिप्स ज्या आहेत त्या कंटिन्युअसली एक पॅसेज सारखं ते वाचून दाखवतील. डज द स्टोरी मेक सेन्स? मग या गोष्टीला काही सेन्स अर्थ प्राप्त होईल का? द ग्रुप देन वर्क्स ऑन द स्टोरी टू मेक इट मोर मिनिंगफुल अँड इंटरेस्टिंग. आणि नंतर मग त्या 7 वाक्यांच्या साह्याने तो ग्रुप एक अर्थपूर्ण गोष्ट, मजेशीर अशी गोष्ट तयार करतील. मग वन्स देअर वॉज अ डॅश डॅश. आपण गोष्टी पाहत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. मग त्याच्यामध्ये अशा प्रकारची सुरुवात असते. हू लिव्ड इन अ डॅश डॅश, ही शी एट डॅश डॅश, शी ही वेंट डॅश डॅश,
देअर शी ही सॉ डॅश डॅश शी ही वॉज डॅश अँड लास्ट वन दॅट इज व्हाय डॅश. मग अशा प्रकारच्या या वाक्यरचनांच्या सहाय्याने आपण या गेमच्या सहाय्याने एक चांगल्या प्रकारची स्टोरी डेव्हलप करू शकतो. दिस गेम मे बी प्लेड अगेन बाय चेंजिंग द ग्रुप्स टू फॉर्म न्यू स्टोरीज. आणि अशा प्रकारे या ग्रुपच्या सहाय्याने आपण स्टोरी रायटिंग करू शकतो. स्टोरी रायटिंग करताना पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो हे आपण या सेंटेन्सेसवरून सांगू शकतो. आणि अशा प्रकारच्या वाक्यांनी सुरुवात करून आपण त्या ग्रुपमध्ये एक स्टोरी डेव्हलपिंग किंवा बिल्डिंग अ स्टोरीचा गेम आपण करू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्युरिओसिटी निर्माण होईल, एक वेगळ्या प्रकारचा आवड इंटरेस्ट त्यांना येईल आणि स्टोरी रायटिंग हा पण आपला एक मुद्दा या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतो. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट पॅसेज विच इज गिवन हिअर. या ठिकाणी दिलेल्या पहिल्या परिच्छेदापासून आपण सुरुवात करीत आहोत. इट इज एक्सप्लेनेशन व्हिडिओ. या पाठावर द फॉल ऑफ ट्रॉय या पाठावरील हा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ॲक्टिव्हिटीज सुद्धा पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट पार्ट. पहिला पार्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो वेलकम ऑल ऑफ यू. सर्वप्रथम मी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुरुवात करतो. द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे. अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर. एशियामधली आशिया आणि मायनरमध्ये इजियन पासून द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. म्हणजे आशिया आणि मायनरमध्ये इजियन पासून काळ्या समुद्राकडे ब्लॅक सी काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ म्हणजे ज्याला आपण सामुद्रधुनी म्हणत असतो त्या ट्रॉय हे समृद्ध व्यापारी शहर होतं. मग त्या ठिकाणी वसलेलं हे ट्रॉय नावाचं व्यापारी शहर ट्रेडिंग सिटी. इट इज अ रिच ट्रेडिंग सिटी. समृद्ध असं व्यापारी शहर. इट वॉज वेल सिच्युएटेड. ते अतिशय उत्तम प्रकारे वसलेलं होतं. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. मग कोणत्या याच्यामध्ये ते वसलेलं होतं तर व्यापारामध्ये आणि शेतीमध्ये या दोन्हींसाठी ते उत्तम प्रकारे वसलेलं होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. आणि या शहराच्या समोरच अगदी या शहराच्या समोरच माल आणि धान्य वाहून नेणारी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जातात तो समुद्र या शहरासमोरच आहे. यस विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. मग ज्याच्यामधून माल जात असतो धान्य जात असतं. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि अगदी याच्याच मागील बाजूला माउंट इडाचं उंच शिखर आहे आणि या पर्वतातून अनेक नद्या आणि झरे वाहत असतात. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. या ठिकाणी असलेल्या टेकड्यांतील दऱ्यांमधून भरपूर पाणी त्या टेकड्यांच्या दऱ्यांमध्ये आहे. with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows while sheep fed on the slopes of the hills. आणि त्या ठिकाणी असलेल्या सुपीक जमिनीमध्ये ती जी जमीन आहे फर्टाईल ती सुपीक जमीन आहे आणि त्या ठिकाणी त्या सुपीक जमिनीतून धान्याची पिकं निघत असतात. कॉर्न ग्रोविंग इन फर्टाईल फील्ड्स अँड कॅटल. आणि त्या ठिकाणी गुरढोरं जे आहेत ते गुरढोरं सुद्धा ऑन द रिच ग्रास त्या ठिकाणी असलेल्या समृद्ध सकस गवतावर ती गुरं पोसली जातात. ऑन ऑफ द मिडोज व्हाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि टेकड्यांचा जो उतार आहे त्या उतारावर सुद्धा त्या मेंढ्या चारल्या जातात. अशा प्रकारे त्यांनी या पहिल्या परिच्छेदमध्ये दिलेलं आहे. देन नेक्स्ट वन राउंड देअर सिटी द ट्रॉजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. समुद्रातून येऊन शत्रूंनी हल्ला करू नये यासाठी ट्रॉजन लोकांनी त्या नगराभोवती भक्कम भिंत बांधली होती. Yes, and the wall was so broad that people could stand and sit and walk on it. आणि ती जी भिंत होती ना ती इतकी भक्कम होती इतकी मजबूत होती का त्या भिंतीवरून लोक तिची रुंदी इतकी जाड होती का त्या भिंतीवर लोक उभे राहू शकत होते बसू शकत होते आणि चालू सुद्धा शकत होते. The stood open and people could go to the seashore outside and come in as they pleased. तिचा एक भव्य दरवाजा होता आणि तो कायम उघडा असायचा आणि त्या ठिकाणी लोक त्यांच्या मर्जीनुसार बाहेर समुद्र किनाऱ्यावर जात आणि परत आतमध्ये येत असत.
बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड, आणि युद्धाच्या वेळेस मात्र तो दरवाजा बंद केला जायचा. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस, आणि युद्धाच्या काळामध्ये ती बंद असायची. आणि अशा प्रकारे या शहराच्या भोवती या तटबंदीमुळे ते शहर जे आहे ते एखाद्या बाली किल्ल्यासाठी बळकट किल्ल्यासारखं ते वाटायचं. Quite safe from all attack, protected by the walls surrounding it as well as by the hills beside. त्या शहराच्या आजूबाजूला असलेल्या त्या भिंतीमुळे आणि पाठीमागे असलेल्या त्या उंच टेकडीच्या मुळे त्या शहराचं संरक्षण व्हायचं, आणि म्हणून ते एक बळकट किल्ल्यासारखं वाटत असे. आणि इतर क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, इतर हल्ल्यांपासून म्हणजे सर्व हल्ल्यांपासून ते पूर्णपणे सुरक्षित असं ते शहर होतं. Thus, Troy was a strong city. ट्रॉय नगरी ही अतिशय भक्कम नगरी होती. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. त्या भिंतीमुळे तिचं संरक्षण तर व्हायचंच, परंतु त्या ठिकाणी असलेले शूर सैनिकांमुळे सुद्धा ते शहर संरक्षित होतं असं आपल्याला म्हणता येईल. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans. परंतु ग्रीकचे सर्व राजे आणि योद्धे यांनी ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारलं. बिकॉज पॅरिस प्रिन्स ऑफ ट्रॉय, कारण ट्रॉयचा जो राजकुमार होता पॅरिस याने हॅड परस्युडेड हेलन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनालस. त्याने ग्रीक राजा मेनेलॉसची पत्नी हेलन हिला पळून जाण्यासाठी त्याने फूस लावली होती. सो टू इलॉप विथ हिम, त्याने तिला पळून जाण्यासाठी फूस लावली होती आणि तिला ट्रॉयला त्याने आणलं होतं. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, आणि तिला तो आपल्यासोबत ट्रॉयला घेऊन आला होता. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन द ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनालस, आणि म्हणून या ग्रीस लोकांनी ट्रॉयला धडा शिकवण्यासाठी किंवा ट्रॉयचा सूड घेण्यासाठी त्यांनी मेनॉलॉसशी केलेल्या या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांनी ट्रॉयचा सूड घ्यायचं त्यांनी ठरवलं. दे सेल्ड टू ट्रॉय अँड लेड सीज टू द सिटी. ते जहाजातून समुद्रमार्गे ट्रॉयला आले आणि त्यांनी संपूर्ण शहराला वेढा घातला. द ट्रॉजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. ट्रॉजन लोकही खूप धैर्याने लढले आणि 10 वर्ष शहराभोवतीचा वेढा चालूच राहिला होता, किंवा ते युद्ध 10 वर्ष कंटिन्युअसली चालू राहिलं होतं. द फायटिंग वेंट ऑन डेली. लढाई दररोज होत होती, दररोज लढाई व्हायची. बट द सीज डिड नॉट एंड, परंतु वेढा काही उठला नाही. ऑन द वन हँड, दुसऱ्या बाजूने द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. ग्रीक लोकांना शहर मिळू शकत नव्हतं, जिंकू शकत नव्हते. अँड ऑन द अदर हँड द ट्रॉजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि त्या ट्रोजन लोकांना त्या भिंतीच्या दरवाज्यातून बाहेर येता येत नव्हतं, किंवा त्या लोकांना पळून सुद्धा लावू शकत नव्हते, येता येत नव्हते. एव्हरी डे द ट्रॉजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. दररोज ते ट्रॉजन लोक त्यांच्या त्या दरवाजामधून बाहेर येत. अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स. आणि ते ग्रीक लोक सुद्धा त्यांच्या तंबूमधून त्यांच्या जहाजांमधून बाहेर येत. अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि अशा प्रकारे घनघोर असं युद्ध होत असे, चालत असे. समटाइम्स, काही वेळेस, देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. त्यात कधी कधी या दोन्ही सैन्यांमध्ये मोठ्या लढाया होत. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज. कधी कधी 2 शूरवीरांमध्ये द्वंद्व युद्ध होत असे. समटाइम्स द ट्रॉजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स. काही वेळेस ग्रीक जिंकत, तर कधी कधी ट्रॉजन लोक त्यांच्यावर सरशी करत किंवा ते जिंकत. अशा प्रकारे त्या ठिकाणी युद्ध चाललं होतं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही लढाई चालूच होती. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. दोन्ही पक्षाकडील मोठे योद्धे युद्ध काळात मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 इयर्स. 9 वर्षाच्या संरक्षणासाठी नेतृत्व केल्याच्या नंतर शेवटी द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अकिलीस. शूर हेक्टर अकिलीस कडून मारला गेला. whom none could resist. कोणी त्याचा प्रतिकार करू शकलं नाही. But Achilles himself was killed later on by a poison arrow that
entered his heel, the only part of his body where he could be wounded. आणि शेवटी अकिलीस सुद्धा त्या ठिकाणी शरीराच्या त्याला इतक्या जखमा झाल्या होत्या का खुद्द तो अकिलीस सुद्धा शेवटी विषारी बाण लागून त्याच्या पायाच्या टाच्याला विषारी बाण लागल्याने तो सुद्धा मारला गेला. The Trojans were tired of being shut up in their city and the Greeks were longing to see their homes again, but still the fighting went on. त्या ठिकाणी ट्रॉजन लोक शहरात बंदिस्त राहून राहून कंटाळले होते आणि ग्रीकांना सुद्धा आपल्या घराकडे परतावं असं वाटू लागत होतं, पण तरीही मात्र ही लढाई चालूच राहिली होती. अशा प्रकारच्या या युद्धाचं वर्णन द फॉल ऑफ ट्रॉयचं पतन याच्या पहिल्या पार्टमध्ये केलेलं आहे. अतिशय घनघोर असं युद्ध ग्रीक आणि ट्रॉजन लोकांमधलं या पार्टमध्ये द फॉल ऑफ ट्रॉयमध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. सो नाऊ लेट अस स्टार्ट द ॲक्टिव्हिटीज which is asking here under the passages. या ठिकाणी परिच्छेद खाली कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील त्या आता आपण पाहणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, आय एम अविनाश पाटील फ्रॉम बापूसाहेब DD विश्वते माध्यमिक विद्यालय कोलवाडी तालुका जिल्हा धुळे. टुडे वी आर गोइंग टू स्टडी 9th इंग्लिश 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 या पाठाच्या पहिल्या पार्टच्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या पॅसेजपासून. पहिला पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील पॅसेज काळजीपूर्वक वाचून त्यावरील ॲक्टिव्हिटीज त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत. पॅसेज दिला आहे द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम पासून तर सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्सपर्यंत हा परिच्छेद. त्याखालील ॲक्टिव्हिटीज सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला दिलेला परिच्छेद हा काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 जी विचारली जाते ती सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजवर आधारित 2 मार्कांसाठी. पॅसेज खाली 5 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहतोय. यामध्ये प्रश्न दिला आहे करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजच्या साह्याने आपल्याला दिलेली जी फॅक्ट आहे ती करेक्ट करून लिहायला सांगितलेली आहे. पहिलं सेंटेन्स या ठिकाणी दिलं ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. अशा प्रकारचं एक सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. पॅसेजमध्ये पाहून आपल्याला हे वाक्य करेक्ट करून लिहायचं, तर ते अशा प्रकारे आपण लिहू शकतो. ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन. तर कॅटल अँड ग्रास याचा ट्रेड न करता ते गुड्स अँड ग्रेनचा ट्रेड म्हणजे व्यवसाय करायचे असं आपण पॅसेजच्या साह्याने सांगू शकतो. सेकंड सेंटेन्स ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स ओव्हर द फोर्ट गेट्स. हे सुद्धा करेक्ट करून ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स वुड क्लोज द डोअर्स ऑफ द फोर्ट. अशा प्रकारे आपण ते ट्रॉजन्स लोक हे त्या कडेकोट किल्ल्याच्या दरवाजा जवळ होते असं आपण सांगू शकतो. देन सी हेलेन एस्केप विथ मेनॅलस. हेलन हे मेनॅलस सोबत पळून गेली होती, तर याचं सुद्धा करेक्शन करून हेलेन एलॉप विथ पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. अशा प्रकारे आपण ते करेक्ट करून लिहू शकतो. देन डी ट्रॉय वॉज अटॅक बिकॉज इट वॉज स्ट्रॉंग रिच सिटी. हे सुद्धा करेक्शन करून द ट्रॉय वॉज अटॅक बिकॉज द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक अ रेवेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू देअर किंग मेनॅलस. त्यांचा जो राजा होता राजा मेनॅलस याच्यासोबत जे दुष्कृत्य त्या ट्रॉयच्या राजाने केलं होतं तर त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलेलं होतं. अशा प्रकारे आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये उत्तरं लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. ही सुद्धा 2 मार्कासाठी विचारली जाणारी ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीवर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हाऊ डीड द लोकेशन ऑफ ट्रॉय हेल्प इट टू ग्रो इन टू अ व्हेरी रिच प्रॉस्परस सिटी. या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे ट्रॉय शहराचा समृद्ध आणि भरभराटीस आलेल्या शहरात विकास होण्यास ट्रॉय शहराचं स्थान कसं उपयोगी पडलं, तर त्याच्या स्थानाबद्दल आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे परिच्छेदच्या सहाय्याने लिहू शकतो. द सिटी वॉज वेल सिच्युएटेड फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. देअर शिप्स सेल्ड अँड कॅरीड गुड्स अँड ग्रेन्स ओव्हर द सी इन फ्रंट ऑफ द सिटी. Many rivers and streams flowed from Mount Ida. Well-watered and fertile valleys among the hills grew corn in fertile fields.
Cattle were reared on the rich grass of the meadows, so Troy became a rich prosperous city. त्या शहराचं जे लोकेशन होतं त्याच्या बाबतीत सांगताना त्या ठिकाणी व्यापार, शेती आणि व्यापार या दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगितले. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या जहाजांच्या साह्याने त्या व्यवसाय, माल घेऊन जाणं असेल, धान्य घेऊन जाणं असेल समुद्रमार्गे, हे सुद्धा काम त्या ठिकाणी त्या शहराच्या समोर असलेल्या समुद्राच्या साह्याने केलं जायचं. मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स फ्लोड, त्या ठिकाणी त्या शहराच्या पाठीमागे मागच्या बाजूला जो माउंट इडा पर्वत होता, तर त्या पर्वतावरून बऱ्याचशा नद्या आणि ओढे नाले हे उगम पावायचे आणि त्याच्या पाण्याने तिथली जी जमीन होती ती सुपीक झालेली होती. त्या व्हॅली, दऱ्याखोऱ्यांमधली जमीन सुपीक होती आणि तिथं चांगल्या प्रकारचं शेत किंवा चांगल्या प्रकारची पिकं त्या ठिकाणी घेतली जायची. कॅटल वेअर रिअर्ड ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडोज, आणि त्या ठिकाणी असलेल्या त्या कुरणावर, त्या मोकळ्या त्या डोंगराच्या कुरणावर असलेल्या त्या गवतामुळे त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले गुरढोर ही सुद्धा त्यांचं पालन पोषण व्हायचं आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते एक समृद्ध शहर बनलेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, यावर आधारित पहिला प्रश्न. मॅच द ॲडजेक्टिव्हज इन कॉलम ए विथ द नाउन्स इन कॉलम बी. पहिल्या कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ज दिलेत आणि बी कॉलममध्ये दिलेत आणि बी मध्ये नाउन्स, तर त्यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. त्या अशा प्रकारे आपण जोड्या जुळवू शकतो. पहिला शब्द दिला आहे हाय, तर त्याची ॲडजेक्टिव्ह पिक ब्रेव. ब्रेव हे ॲडजेक्टिव्ह आहे. सोल्जर्स नाउन, फर्टाईल फील्ड्स आणि स्ट्रॉंग सोल्जर्स. ऑलरेडी आपण या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहेत. ए कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ह आणि बी कॉलममध्ये नाउन्स. हाय पिक, हाय ॲडजेक्टिव्ह आणि पिक नाउन. ब्रेव सोल्जर्स, ब्रेव ॲडजेक्टिव्ह अँड सोल्जर्स नाउन. अशा प्रकारे दुसरा सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजच्या साह्याने आपल्याला ऑपोजिट वर्ड्स, अँटोनिम्स मीन्स ऑपोजिट, विरुद्धार्थाचे शब्द लिहायचे. पहिला शब्द दिलेला आहे बॅरन, यासाठी फर्टाईल हा ऑपोजिट वर्ड या ठिकाणी दिलेला आहे. फर्टाईल म्हणजे सुपीक आणि बॅरनचा अर्थ आपण त्याचा ऑपोजिट घेऊ शकतो. देन दुसरा शब्द दिला आहे सरेंडर. सरेंडर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल का एखाद्याच्या स्वाधीन होणं, तर अटॅक, आक्रमण करणं हा त्यासाठी ऑपोजिट वर्ड. देन कोवर्डली, भीतीने किंवा ज्याला आपण घाबरत म्हणू शकतो त्याचा ऑपोजिट वर्ड ब्रेव. अँड लास्ट वन डिफेन्सलेस, सेफ. अशा प्रकारचे चारही शब्द आपण पॅसेजच्या साह्याने लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली. पहिलं सेंटेन्स, फर्स्ट सेंटेन्स, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परसुडेड हेलन, बिगिन विथ हेलन हॅड, चेंज द व्हॉइस. आपण हेलनने सुरुवात करणार आहोत. हेलन हे ऑब्जेक्ट असल्यामुळे हेलन हॅड बीन परसुडेड, V3 जे आहे त्याचं तेच असेल, बायची योजना केली. अ प्रिन्स ऑफ ट्रॉय सुरुवातीचा जो करता होता तो शेवटी घेतला. तर अशा प्रकारे हेलन हॅड बीन परसुडेड बाय अ प्रिन्स ऑफ ट्रॉय असं त्याचं आपण चेंज द व्हॉइस मध्ये रूपांतर करू शकतो. सेकंड सेंटेन्स, द सिटी वॉज स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव सोल्जर्स, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. याचा ॲक्टिव्ह व्हॉइससाठी त्यांनी योग्य पर्याय निवडायला सांगितलेला. या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय, इट्स ब्रेव सोल्जर्स डिफेंडेड स्ट्रॉंगली बाय द सिटी, अँड बी, इट्स ब्रेव सोल्जर्स डिफेंडेड द सिटी स्ट्रॉंगली. तर या ठिकाणी याचं जो ॲक्टिव्ह व्हॉइस आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल का बायची जी योजना असते ती पॅसिव्हमध्ये असते आणि बाय नसलेली जी योजना आहे दुसरी म्हणजेच बी हे त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं रूपांतर आहे. म्हणून आपण योग्य पर्याय हा बी लिहिणार आहोत. इट्स ब्रेव सोल्जर्स डिफेंडेड द सिटी स्ट्रॉंगली. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी विचारली जाते. प्रश्न या ठिकाणी दिला आहे, डू यू नो one of the wars in ancient India was fought over a woman, describe it in short. प्राचीन भारताच्या काळातील युद्धांपैकी एक युद्ध, असं युद्ध का जे युद्ध स्त्रीवरून लढलं गेलं होतं ते तुम्हाला माहित आहे का, आणि त्याचं थोडक्यात वर्णन त्यांनी करायला सांगितलेलं आहे. मग त्या संदर्भात आपण लिहू शकतो. रामायण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी देणार आहोत. आय नो सच अ वॉर वॉज फॉट बिटवीन राम अँड रावण. असं एक युद्ध जे मला माहीत आहे राम आणि रावणामधलं. रावण द डेमन किंग ऑफ लंका, लंकेचा राजा, दुष्ट राजा ज्याला आपण म्हणू शकतो, केम इन डिस्गस ॲज अ साधू, साधूच्या वेषांतरामध्ये तो आला. अँड फोर्सफुली टूक अवे सीता, आणि सीतेला तो पडून घेऊन गेला. द वाईफ ऑफ राम. राम विथ हिज मनकी आर्मी रिच लंका, ही फॉट अगेन्स्ट रावण, डिफिटेड हिम अँड किल्ड रावण अँड ब्रॉट बॅक सीता टू अयोध्या. रामाने त्याच्या सैन्यासह
माकडांच्या सैन्यासह त्याने त्या ठिकाणी रावणावर आक्रमण केलं, त्याच्याशी तो लढला, त्याला ठार केलं आणि सीतेला अयोध्येला परत आणलं. तर अशा प्रकारे आपण पर्सनल रिस्पॉन्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. देन पॅसेज नंबर 2, read the following passage and do the activities. The fighting went on daily but the siege dash dash पासून but still the fighting went on पर्यंत. पहिली ॲक्टिव्हिटी सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजवरील फॅक्टच्या सहाय्याने आपल्याला ते सेंटेन्सेस करेक्ट करायचे आहेत. पहिलं वाक्य, द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रॉजन्स. याचं करेक्शन करून आपण लिहू शकतो, समटाइम्स द ग्रीक्स डिफिटेड द ट्रॉजन्स अँड समटाइम्स द ट्रॉजन्स डिफिटेड द ग्रीक्स. अशा प्रकारे. देन बी, बोथ द एनिमीज वेअर इगर टू कंटिन्यू फायटिंग. याचं सुद्धा उत्तर लिहिताना, बोथ द आर्मीज वेअर टायर्ड ऑफ वॉर, द ट्रॉजन्स ऑफ बिंग शट इन देअर सिटी अँड द ग्रीक्स ऑफ लिव्हिंग अवे फ्रॉम होम. अशा प्रकारे ते करेक्शन करून लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. स्टेट द काउंटर ॲक्शन ऑफ द फॉलोइंग ॲक्शन्स. खालील कृतींना आपल्याला काउंटर ॲक्शन प्रतिक्रिया द्यायची आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलं, हेक्टर वॉज किल्ड बाय अकिलिस. तर याला काउंटर ॲक्शनमध्ये आपण लिहू शकतो, अकिलिस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉइझन ॲरो दॅट एंटर्ड हिज हिल, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड. अशा प्रकारे त्याची काउंटर ॲक्शन आपण लिहू शकतो. देन सेकंड सेंटेन्स, द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. अशा प्रकारचं एक वाक्य दिलं आणि याचं काउंटर ॲक्शनमध्ये आपण लिहू शकतो अशा प्रकारे, द ट्रॉजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स डीपली डिझायर टू सी देअर होम्स अगेन. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पहिला शब्द दिलाय ऑफेंडेड, त्यासाठी ऑपोजिट वर्ड पॅसेजमध्ये आला आहे प्लीज्ड. सेकंड वन पीस, त्यासाठी वार. देन एक्सपोज, क्लोज अँड लास्ट वन बिगिन, एंड. अशा प्रकारे चारही शब्दांचे विरुद्धार्थाचे शब्द आपण परिच्छेदच्या सहाय्याने लिहू शकतो. दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला आहे, राईट द वर्ड्स रिलेटेड टू वार फ्रॉम द पॅसेज. युद्धाशी संबंधित शब्द आपल्याला पॅसेजमधून लिहायचे. मग या ठिकाणी आपण फायटिंग, सीज, फोर्स, बॅटल्स, आर्मीज, हिरोज, किल, डिफेन्स, रेसिस्ट, पॉइझन, ॲरो अँड वोंडेड अशा प्रकारे शब्द लिहू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, कॉन्टेक्च्युअल ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटी. पहिलं वाक्य दिलं, ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी, मेक द सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह. दिलेलं वाक्य आपल्याला ॲफर्मेटिव्हमध्ये रूपांतरित करायचं आहे. कुड नॉट करून आपण या ठिकाणी वेगळी रचना वापरणार आहोत. ग्रीक्स आणि कुड नॉट भूतकाळी असल्यामुळे वेअर अनेबल टू टेक द सिटी. अशा प्रकारे आपण त्याचं ॲफर्मेटिव्हमध्ये रूपांतर करू शकतो. सेकंड वन, एव्हरी डे ग्रीक्स केम आउट ऑफ देअर गेट्स. रिराइट द सेंटेन्स युजिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला पास्ट कंटिन्युअसची रचना वापरून त्याचं पास्ट कंटिन्युअसमध्ये रूपांतर करायचं आहे. एव्हरी डे ग्रीक्स वेअर, या ठिकाणी ग्रीक्स हा अनेक वचने असल्यामुळे आपण टू बीचं रूप वर हे वापरणार आहोत. वर केमचं मूळ रूप आणि त्याला आयएनजी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल त्याचं वापरणार आहोत. कमिंग, वर कमिंग आउट ऑफ देअर गेट्स. अशा प्रकारे वर कमिंग ही रचना आपण त्याचं पास्ट कंटिन्युअसमध्ये रूपांतर करू शकतो. थर्ड वन, द ट्रॉजन्स टू फॉट हार्ड. ॲड क्वेश्चन टॅग करायला सांगितलेलं आहे. ॲड क्वेश्चन टॅग करताना आपण वाक्य जसंच्या तसं लिहितो, फुल स्टॉपच्या जागेवर कॉमा, फॉट हार्ड नंतर. आणि या ठिकाणी भूतकाळ असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी नसल्यामुळे आपण डिडंट. थर्ड सेंटेन्स, द ट्रॉजन्स टू फॉट हार्ड, ॲड क्वेश्चन टॅग. याचं क्वेश्चन टॅग करताना वाक्य द ट्रॉजन्स टू फॉट हार्ड ॲज इट इज लिहिणार आहोत. फुल स्टॉपच्या जागेवर कॉमा. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे आपण फॉट मुख्य क्रियापद भूतकाळी असल्यामुळे डीडचा उपयोग करणार आहोत. डिडंट आणि द ट्रॉजन्स अनेक वचनी करता असल्यामुळे दे हे प्रोनाउन वापरणार आहोत. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. देन नेक्स्ट नंबर 4, फाइंड द जिरंड फ्रॉम द सेंटेन्स. या ठिकाणी एक वाक्य दिले, द फायटिंग वेंट ऑन डेली. या वाक्यामधून आपल्याला जिरंड लिहायचे, तर या वाक्यामध्ये फायटिंग हे जिरंड आहे असं आपण सांगू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित एक प्रश्न या ठिकाणी दिला आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ द वॉर, टिक देम इन द गिवन बॉक्स. या ठिकाणी ॲडव्हर्स इफेक्ट, त्या युद्धाचे काय परिणाम झाले, तर त्या ठिकाणी आपल्या समोर राईट किंवा रॉंग किंवा टिक मार्क राईट रॉंग करू शकतो आपण. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलं, मेनी पीपल वेअर किल्ड. बरेचसे लोक त्या युद्धामध्ये मारले गेले, तर इट इज राईट किंवा राईट हे टिक मार्क पण आपण करू शकतो. सेकंड वन, द कंट्री गेन्स फेम अँड ग्लोरी. त्या शहराला प्रसिद्धी आणि वैभव मिळालं, तर इट इज रॉंग. त्या ठिकाणी गुणाकाराची फ्लिप पण करू शकतो आपण. थर्ड वन,
दे लूज पीस इन द लँड, त्या भूमीवरची शांतता ही भंग पावली होती. तर इट इज राईट. अँड लास्ट वन, सोल्जर्स एन्जॉय फायटिंग, जे सैन्य होतं ते युद्धाचा आनंद घेत होतं. तर इट इज ऑल्सो रॉंग. सैन्याच्या जीवाशी त्यांना खेळावं लागत होतं. स्वतःचा जीव त्यांना त्या ठिकाणी युद्धामध्ये अर्पण करावा लागत होता. त्याच्यामुळे ते त्या युद्धाचा आनंदच घेऊ शकणार नाहीत. तर अशा प्रकारची ही वाक्य आपण राईट रॉंग या ठिकाणी आपण टिकमार्क सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या पाठावर द फॉल ऑफ ट्रॉय या पाठावरील पार्ट 1 चे ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी समजून घेतल्या. आपल्याला नक्कीच ह्या ॲक्टिव्हिटीजच्या साह्याने हा पार्ट नक्कीच चांगल्या प्रकारे समजला असेल अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.